मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आजचा कल्याण डोंबिवलीचा दौरा रद्द। शिंदेंचा दौरा अचानक रद्द झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा। उद्धव ठाकरे आज कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर। सकाळी 10 वाजता उद्धव ठाकरे पत्रकारांशी संवाद साधणार असल्याची माहिती। अरविंद सावंत यांच्याकडून 2013च्या कार्यकारिणीचा व्हिडिओ समोर। मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनाही लिहिलेलं पत्रही सावंतांनी दाखवलं। 2013 मधील राष्ट्रीय कार्यकारिणीमधील नार्वेकरांचा फोटोही दाखवला। घटना दुरुस्ती अवैध होती तर आयोग झोपलं होतं का? कार्यकारिणीचा व्हिडिओ दाखवत अरविंद सावंत यांचा राहुल नार्वेकरांना सवाल। अरविंद सावंत यांनी दाखवलेला व्हिडिओ मॉफ तर नव्हता। अरविंद सावंत यांनी दाखवलेल्या व्हिडिओवर मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। मी येतोय, तुम्हीही नक्की या। ओबीसी एल्गार मेळाव्याचा टीजर। छगन भुजबळ यांनी ओबीसी एल्गार मेळाव्याचा टीजर ट्विट केला। बीड जिल्ह्यामध्ये होणार ओबीसी एल्गार मेळावा। बीडमध्ये आज ओबीसींचा एल्गार मेळावा। मंत्री आणि ओबीसीचे नेते छगन भुजबळ मेळाव्याला उपस्थित राहणार। मेळाव्यामधील भुजबळांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष। छगन भुजबळ यांच्या बीडमधल्या सभेला मराठा संघटनांचा विरोध। बीडमधील ओबीसी मेळाव्याला आज छगन भुजबळ हजर राहणार। मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबईमधील कायदा सुव्यवस्था बिघडली तर जबाबदारी सरकारची। उच्च न्यायालयानं टिप्पणी केल्याची याचिकाकर्ते हेमंत पाटील यांची माहिती। आमच्यावर मुंबईमध्ये जाण्याची वेळ येणार, आम्ही तयारच आहोत। सरकारला आणखी वेळ देणार नाही, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। मनोज जरांगे मुंबईतल्या आंदोलनावर ठाम। ओबीसीमधून आरक्षण घेऊनच परत येणार असल्याची जरांगेंची भूमिका। मागासवर्ग आयोगाला मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी वर्ष लागणार। 8 दिवसांमध्ये मागासलेपण सिद्ध करण्याचा सर्व्हे शक्य नाही, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची माहिती। 18 जानेवारीला सायंच्या षण्मुखानंद सभागृहात अजित पवार गटाचा मेळावा। संगीतकार अवधूत गुप्ते हे पक्षाचं गीत सादर करणार आहेत। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता। मतदारसंघासाठी भाजप आणि अजित पवार गटाचा दावा। भंडारा गोंदिया मतदारसंघात राष्ट्रवादी मजबूत, या जागेवर आमचा दावा कायम असणार, अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची माहिती। पुण्यातील इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 गटामध्ये राडा झालेला आहे। भूमिपूजाच्या कोनशिलेवरून सुप्रिया सुळेंचं नाव नसल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले। रमेश चेन्नीथला यांच्याकडून महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीतील नेत्यांना तंबी देण्यात आली। पक्षातील मतमतांतर माध्यमांमध्ये येणार नाहीत याची खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय। इंडिया आघाडीची आज ऑनलाईन बैठक। या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी सहभागी होणार आहेत। ममता बॅनर्जी आणि एम.के. स्टॅलिन हे सुद्धा ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहणार आहेत। सिंधुदुर्गमध्ये महायुतीचाच खासदार निवडून येणार। येणाऱ्या लोकसभेमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला लागलेला विनायक राऊतांसारखा कलंक पुसून काढण्याचा नितेश राणे यांनी बोलून दाखवले। महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी रिफायनरी विरोधात भूमिका घेईल। उद्धव ठाकरे यांचं रिफायनरी विरोधी संघटनेला आश्वासन। बारसू सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेनं ठाकरेंची भेट घेतली होती। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर। अजित पवार बारामती परिसरातील विविध कामांची पाहणी करणार आहेत। 15 जानेवारीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे अलिबागच्या दौऱ्यावर। न्हावा शेवा प्रकल्पावर राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार। राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज मनसेच्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा मेळावा। पुण्यामध्ये सकाळी 10 वाजता हा मेळावा आयोजित करण्यात आला। पंतप्रधान मोदी 19 जानेवारीला सोलापूरच्या दौऱ्यावर। मोदींच्या उपस्थितीमध्ये 15,000 घरकुलांचा हस्तांतरण सोहळा। सोलापुरामध्ये मोदींची जाहीर सभा होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवडी न्हावाशेवा अटल सेतूचं लोकार्पण कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते। शिवडी न्हावाशेवा अटल सेतू आज सकाळी 8 वाजल्यापासून सामान्य जनतेसाठी खुला होणार आहे। MMRDA कडून देण्यात आली माहिती। छत्रपती शिवाजी महाराजांना मुंबादेवीला नमन करत अटल सेतू देशाला आणि मुंबईकरांना देतो। पंतप्रधान मोदींकडून अटल सेतूचं लोकार्पण। मोदीची गॅरंटी की देश बदलणार, नवी मुंबईमधून पंतप्रधान मोदींची ग्वाही। बरीच वर्ष देशावर शासन केलं, त्यांची नीती स्वतःची तिजोरी भरण्याची होती। आता मोदींच्या गॅरंटीची गाडी गावागावात पोहोचते, प्रत्येक योजनेचा फायदा जनतेपर्यंत पोहोचतोय, पंतप्रधान मोदींचा दावा।
देशामध्ये मोदीराज आहे म्हणून अटल सेतू बनला, मोदी नसते तर अटल सेतू बनला नसता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषणामध्ये उल्लेख. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भूकंप येईल, विरोधी पक्षातील लोक ते सहन करू शकणार नाहीत. विकास कामांमुळे विरोधकांच्या पोटात दुखते आहे, मुख्यमंत्र्यांची टीका. अब की बार 400 पार, महाराष्ट्रामध्ये 45 पार, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांची घोषणा. महाविकास आघाडी सरकार पडेपर्यंत 85% शिवडी न्हावाशेवा पुलाचं काम पूर्ण, 15%च्या कामासाठी 1.5 वर्ष घेऊन व्हीआयपीची वाट बघत उद्घाटन रखडवलं. लोकार्पणाआधी ठाकरे गटाची ट्विट करत टीका. अटल सेतूच्या उद्घाटन कार्यक्रमाचं ठाकरे गटाला ऐनवेळी निमंत्रण, ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार खासदारांचा पत्रिकेमध्ये नाव नाही, निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव नसल्यामुळे ठाकरे गटाची नाराजी. दिघा स्थानकामध्ये राजन विचारे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. बंदी असतानाही राजन विचारे यांनी ढोल ताशा पथकाला रेल्वे स्थानकामध्ये आणलं. विचारेंसमोर भाजप कार्यकर्त्यांच्या मोदीच्या घोषणा. घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचं मोठं नुकसान, युवकांनो राजकारणामध्ये सक्रिय व्हा आणि परिवारवाद संपवा. नाशिकमधल्या युवा महोत्सवामधून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल. आई बहीण आणि मुलींच्या नावाने अपशब्द वापरू नका, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तरुणांना कळकळीचं आवाहन. मोदी लक्षद्वीपमध्ये गेले आणि मालदीवमध्ये राजकीय भूकंप झाला, मोदी है तो मुमकिन है, पंतप्रधान मोदींचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक. पंतप्रधान मोदींकडून नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये आरती, मोदींकडून मंदिर परिसरामध्ये साफसफाई करण्यात आली. काळाराम मंदिराला भेट देणारे मोदी देशाचे पहिलेच पंतप्रधान. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये मोदींकडून राम नामाचा जप करण्यात आला, गजर करण्यात आला. टाळ वाजवत मोदी भजनामध्ये तल्लीन झालेले पाहायला मिळाले. शरद पवारांनी पाहिला महात्मा फुलेंच्या जीवनावरील सत्यशोधक चित्रपट. राज्यातील सर्व शाळांमध्ये चित्रपट दाखवावा, चित्रपट दाखवण्यावरून राज्य सरकारशी बोलणार, शरद पवारांची माहिती. पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलची केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पाहणी केली. विमानतळावरच्या अस्वच्छता पाहून सिंधिया यांनी पदाधिकाऱ्यांना झापलं. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या 16 सीईटींच्या तात्पुरत्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. सीईटी सेलच्या वेबसाईट्सवर ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या 10 दिवसांमध्ये विना तिकीट बस प्रवास करणाऱ्या 3,391 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. प्रवाशांकडून 5.5 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा जय श्रीरामचा नारा, काँग्रेसनं प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा निमंत्रण नाकारलं असताना धंगेकरांनी कार्यक्रमाचं आयोजन केल्यामुळे आश्चर्य व्यक्त. डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, ठाकूरांवर कारवाईसाठी प्रधान सचिव यांच्याकडे परवानगी मागण्यात आलेली आहे. बंडगार्डन पोलिसांनी प्रधान सचिवांकडे परवानगी मागितली आहे. पुण्यातल्या येरवडा तुरुंगामध्ये शिक्षा भोगणाऱ्या गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय. रस्त्यावर आरोपीचा केक कापणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ व्हायरल. शरद मोहोळच्या खुनामध्ये मदत न केल्यामुळे मुन्ना पोळेकरनं एकावर गोळ्या झाडल्या होत्या. भुगाव परिसरामध्ये ही घटना घडली होती. पुण्यामध्ये दहशत माजवणाऱ्या 82 गुंडांविरोधात एपीडीए ऍक्टनुसार कारवाई, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी निर्देश दिले. पुण्याच्या भोर तालुक्यातील संपावर असलेल्या 7 अंगणवाडी सेविका बडतर्फ, अंगणवाड्या बंद ठेवल्यामुळे 2005 मधील तरतुदीनुसार तालुका बालविकास अधिकाऱ्यांची कारवाई. पुण्यामध्ये उड्डाणाच्या तयारीमध्ये असलेले विमान थांबवून आरोपीला अटक करण्यात आली. महागडा मोबाईल कमी किमतीमध्ये देण्याचा आमिष दाखवून फसवणूक करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील विंझर ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा, मनसेच्या मोनाली लिम्हण यांची बिनविरोध निवड. पुण्याच्या वेल्हा तालुक्यामध्ये 20 आधुनिक बस थांबे बांधले जाणार, राज्यसभा खासदार आणि मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते बस थांब्याचं भूमिपूजन. भंडाऱ्यामध्ये भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न, जिल्ह्यामधील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित.
ट्रक आणि चारचाकी वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये वडील आणि मुलासह 5 जणांचा जागीच मृत्यू. बीड नगर मार्गावरची घटना. नवी मुंबईमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये नवीन कांद्याची आवक वाढलेली आहे. नव्या कांद्याची आवक वाढल्यामुळे दर नियंत्रणात. नवी मुंबईमध्ये नमो चषक 2024चं भाजपचे नेते गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय. नमो चषकामध्ये जास्तीत जास्त मुलांनी सहभागी होण्याचं गणेश नाईक यांचं आवाहन. पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून 23 वर्षीय इसमाची हत्या. मुंबईतील गोवंडी परिसरातली घटना. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरील कासा हद्दीमध्ये 4000 गोणी गुटखा जप्त करण्यात आलाय. मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई.